नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी कलिंगड कापण्याच्या 4 पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण कलिंगड जेव्हा मी बाजारामधून आणलं तेव्हा मी कलिंगड सोबत खरबूज सुद्धा आणलं होतं आणि हे मी 1 ते 2 तासासाठी अशाच पद्धतीने पाण्यात ठेवलं. न फ्रीजमध्ये ठेवता असं पाण्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा कलिंगड आणि खरबूज हे व्यवस्थितरित्या थंड होतात. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करू शकता कारण फ्रीजमध्ये जेव्हा आपण कलिंगड ठेवतो ते अति थंड होऊन जातं. सो एकदम मला बेटर वाटतं. तर अशा पद्धतीने मी 1 ते 2 तास हे ठेवलं आणि त्यानंतर आता चला तुमच्यासोबत शेअर करते कलिंगडच्या 4 वेगवेगळ्या पद्धती. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मी कलिंगड न कट करता आणलेलं आहे. त्यामुळे मी जे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते त्याच खुणा वापरून त्याच हॅक वापरून मी हे कलिंगड आणलेलं आहे आणि तुमच्यासोबत कट करणार आहे की हे लाल बुंद निघतं की नाही. जे पिवळा डाग असेल किंवा मग त्याचं देठ असेल किंवा त्याच्यावरती काही रेषा वगैरे आहेत का हे बघून किंवा त्यावर कापल्यानंतर ज्या बिया असतात त्या कशा आहेत हे सगळं काही बघून नंतरच मी हे खरेदी केलं आहे. बिया तर मला वरून काही दिसणार नाही, पण तुम्ही कापल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या हे समजून येईल. तर बऱ्याचदा ना अशा चिरा वगैरे सुद्धा कलिंगड वरती असतात, मोठ्या मोठ्या किंवा असे छोटे छोटे होल असतात. तर ते एकदा चेक करायचं. बऱ्याचदा कलिंगड वरती भरपूर अशा रेषा असतात तर तसं कलिंगड सुद्धा घ्यायचं नाही, म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं आहे. चला आता कलिंगड कसं कट करायचं ते बघूयात. पहिली पद्धत कशी ते बघूयात. अजून एक व्हिडिओ मी शेअर केला होता तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल. आपल्याला अशा पद्धतीने कलिंगड कट करून घ्यायचं आहे. अंडाकृती 2 भाग केलेत, मधातून कट नाही केला गोलाकार वगैरे. अशा पद्धतीने उभा कट केलेला आहे आणि 2 समान भाग करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता मी कलिंगड कट करून सुद्धा आणलेला नाही आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या हा कलिंगड लाल बुंदा निघालेला आहे. चला एक कलिंगडचा भाग आपण बाजूला ठेवूयात आणि कसा कट करायचा ते बघूयात. तर हा जो कलिंगड कापण्याची पद्धत आहे ही स्पेशली मुलांसाठी आहे. आपण मुलांना कितीही काही खाऊ घालायचं म्हटलं तर मुलांचे खूप सारे नखरे असतात. तर मग अशा वेळेस जर आपण त्यांना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तेच वस्तू जर वेगळ्या पद्धतीने किंवा तोच पदार्थ वेगळ्या पद्धतीने दिला तर ते अट्रॅक्ट होतात आणि खायला सुद्धा लागतात. सो मुलांसाठीचा हा एक हॅक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपल्याला एक त्याची फोड कापून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या चकत्या करून घ्यायच्या आहेत. छोट्या मोठ्या तुम्ही कशाही करू शकता, पण जसे कॅन्डी असतात किंवा पॉप्सिकल्स असतात आपल्याला तसा काहीसा शेप द्यायचा आहे त्रिकोणी पॉप्सिकल सारखा. आता बघा मी कसा करत आहे. तर उजव्या साईडचा थोडासा भाग आणि डाव्या साईडचा थोडासा भाग कट करून घेतला आहे. मधातला भाग आपल्याला तसंच ठेवायचं. जसं की आपण आईस्क्रीम खातो तर त्याला कशी दांडी वगैरे असते ना, काडी असते, सेम तशा पद्धतीने पॉप्सिकल टाइप त्यांना हे खूप वाटेल. तर त्यासाठी मुलांना तुम्ही अशा पद्धतीने नक्की देऊ शकता. दिसायलाही सुंदर दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि मेन म्हणजे याला ट्री सारखा एक लुक आलेला आहे. तर लहान मुलांना तुम्ही असं नक्की देऊ शकता. आणि जेव्हाही आपण कलिंगड अशा पद्धतीने कट करतो, जर तुम्हाला बिया दिसत असेल तर 1-2 वरतीच बिया असेल, नाहीतर जो कलिंगडचा उजवा आणि डावा बाजू आहे तिथे जास्त बिया नसतात. मध्यभागी जास्त बिया असतात. म्हणजे मध्यभागीच्या दोन्ही साईडला असतात, जे की मी तुम्हाला आधी व्हिडिओजमध्ये नेहमी सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने आपली पहिली जी काही हॅक आहे वॉटरमेलन कट करण्याचा तो झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरचा दुसरा बघूयात. तर मी काय केलेलं आहे, आपण जे अंडाकृती कट करून घेतलं होतं कलिंगड उभं, तर त्याचे अजून 2 भाग करून घेतलेले आहेत. तर आपण हे सालासकट करत आहोत. हवं तर तुम्ही काय करू शकता, याची जी काही साल आहे ते कट करून सुद्धा घेऊ शकतात. थोडेसे मोठे-मोठे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि आता याची अशा पद्धतीने आडवं करून चौकोनी काप करून घ्यायचे आहेत. हे क्यूब सारखं तयार होतं. म्हणजे खायला सुद्धा छान वाटतं मुलांना. अशा पद्धतीने बघा दिसतं आणि आपण सुद्धा काढू शकतो. हवं तर तुम्ही याच्या वरती जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला बिया दिसतील. त्या बिया तुम्ही सहजरित्या काढू शकता किंवा तेवढा भाग कट करून घेऊ शकता आणि याची साल सुद्धा काढू शकता. सो असे छोटे-छोटे क्यूब करून जरी तुम्ही ठेवले, एकदाच जर तुम्ही सगळं वॉटरमेलन कट करून जरी ठेवलं ना, तरी सुद्धा सोयीस्कर पडतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि अशा पद्धतीने आपली जी काही कलिंगड कापण्याची दुसरी पद्धत आहे ती सुद्धा झालेली आहे. एकदम सोप्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीड वरती सुद्धा बघू शकता. चला आता तिसरी पद्धत कशी आहे ती बघूयात. आपण जे पहिला अर्धा भाग घेतला होता त्याचाच भाग घेतला आहे आणि कसा उभा केला आहे बघा. पहिले आपण आडवं करून कट केलं, नंतर असं उभं केलंय. तुम्ही माझा आवाज ऐकण्याच्या ऐवजी ना अशा पद्धतीने बघा. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर कलिंगडच्या वरच्या बाजूला थोडंसंच बिया आहेत. त्या बिया सहजरित्या कापून घ्यायच्या.
जर तुम्हाला बिया नको असतील तर त्यासाठीचा हा हॅक आहे. विदाऊट बियासाठी कसं सहजरित्या आपण बिया वेगळ्या करू शकतो त्यासाठीचा. बघा अगदी थोड्याशा पोर्शन मध्ये बिया असतात, त्या आता कट करून घेऊ शकता किंवा सहज तुम्ही काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घेऊ शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर काय होतं की तुम्हाला कापायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. लहान मुलांना बिया ज्या आहेत आपण प्रिफर करतो की द्यायला नको, म्हणून तुम्ही ही पद्धत नक्की करू शकता, ट्राय करू शकता. आणि हे असं केल्यानंतर नंतर जो आपण पहिली पद्धत बघितली तसा त्रिकोण शेप सुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता. एकदम सोपी मेथड आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे, कारण सगळ्यांना कलिंगड खूप आवडतं आणि सगळ्यांच्या घरी लहान मुलं तर असतातच. जर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कापून दिलं तर त्यांना खायला जरा मजा येते. सो ही तिसरी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही कलिंगड कापलं तर खायला सुद्धा मजा येते आणि आपण क्रिएटिव्हिटी सुद्धा करू शकतो. चला आता आपण तिसरी पद्धत सुद्धा बघितली आहे. आता आपण सगळ्यात शेवटची पद्धत बघूयात. खरं तर ही जी पद्धत आहे ही तुम्हाला तुम्ही नेहमी ट्राय सुद्धा करत असणार. सो असा आपण काप केल्यानंतर तुम्हाला काहीच याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत, छोट्या मोठ्या ज्या पद्धतीने असतील. पण जर तुम्ही कलिंगड व्यवस्थित बघितलं तर मधात नाही, तर त्या मधातल्या भागाच्या राईट आणि लेफ्ट साईडला थोडंसं तुम्हाला बिया जास्त दिसतील. त्या बिया कशा कट करायच्या त्या सुद्धा मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला असं वाटत असेल की बियाचा थोडासा जास्त भाग हे कट करत असताना जात आहे तर तुम्ही बिया खरंच खाऊ शकता. बियामध्ये भरपूर असे पोषण तत्व असतात. कलिंगडमध्ये लायकोपिन खूप जास्त प्रमाणात असतं. 92% कलिंगडमध्ये पाणी असतं, त्यामुळे आपल्या बॉडीला ते हायड्रेटेड ठेवतं. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये कलिंगडचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. खरबूजचं सेवन सुद्धा तुम्ही नक्की करायला हवं. अशा पद्धतीने आता आपण कट केल्यानंतर तुम्ही बघणार की हे चकतीच्या अगदी फक्त मध्यभागी खूप साऱ्या बिया आहेत. तर एक तर तुम्ही त्याचा डावा आणि उजवा बाजू जी आहे ती कट करून घेऊ शकता आणि वरची अगदी थोडीशी चकती जरी कापून घेतली ना तरी सुद्धा हे व्यवस्थितरित्या निघून जातं. बघा वरची चकती काढून घेतली आहे, तर ही तुम्ही एक नंतर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही काढू शकता किंवा अशा अशा पद्धतीने केलं तर बिया अगदी सहज वेगळ्या होऊन जातात. तर अशा पद्धतीने उभ्या चकत्या करून किंवा आडवा जो कलिंगड आहे तो कापून तुम्ही कशाही पद्धतीने बिया खूप सहजरित्या वेगळ्या करू शकता. आता जर नैसर्गिकरित्या पिकवलेला कलिंगड असेल ना त्यामध्ये अति जास्त प्रमाणात बिया नसतात आणि जर केमिकल युक्त असेल तर त्यामध्ये थोड्याशा जास्त प्रमाणात बिया असतात. तुम्ही अशा पद्धतीने बिया खरं तर काढून सुद्धा घेऊ शकतात. पण सगळं केल्यानंतर आधी टेस्ट करून बघा की हे कलिंगड तुम्हाला कसं लागतंय. जर केमिकल वाली त्याला जर टेस्ट येत असेल तर तसं कलिंगड खाऊ नका आणि घरातल्या कोणाला सुद्धा देऊ नका. बऱ्याचदा आपण कलिंगड सगळं करून सुद्धा आणतो आणि घरी आणल्यानंतर जेव्हा आपण ते खातो ना तर आपल्याला त्याची चव वेगळीच लागते. सो ते फेकलेलंच बरं असतं किंवा आपण कट करून सुद्धा आणतो बाहेरून, ज्यांच्याकडून आपण घेतलंय तर तिथून कट करून आणतो तर ते सुद्धा बऱ्याचदा लाल बुंद दिसतं, पण घरी आल्यावर त्याची टेस्ट वेगळी लागते. सो अशा वेळेस काय होतं बऱ्याचदा की ते कलिंगड ना दिवसभर उन्हामध्ये असतात, म्हणून सुद्धा त्याची टेस्ट ना तुम्हाला थोडीशी बदललेली दिसेल. सो अशा वेळी जर उन्हात एकदम कलिंगड असेल तर ते घरी आणल्यावर पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून त्याची टेस्ट मध्ये तुम्हाला जी आहे जशी कलिंगडची टेस्ट असते तशीच लागेल. सो अशा पद्धतीने आपण 4 पद्धती जे आहे कलिंगड कापण्याच्या बघितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक करा, फेसबुकला लाईक आणि फॉलो नक्की करा.